घरगुती 25 रामबाण उपाय. 1. तोंडामध्ये छाले आले असल्यास केळ्याची पेस्ट आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आराम मिळतो. 2. मातीच्या भांड्यातील पाणी पिल्याने वजन कमी होते. 3. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीचा त्रास होतो. 4. पेरूची पानं खा, विस्मरण होत नाही, स्मरणशक्ती वाढते, दात दुखत नाही. 5. 3 महिने गाजराचा रस प्यायल्याने कोणताही कॅन्सर होत नाही. 6. आंब्याचे पान खा, अपचन मुख दुर्गंधी जाते. 7. हरभरा, जवस आणि मक्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. 8. कानाखाली हात घेऊन झोपल्याने मेंदूला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होतो, हात व मान दोन्ही दुखू लागतात. 9. किडनी स्टोनची समस्या असल्यास नारळ पाणी प्यावे, असे केल्याने युरिन इन्फेक्शन दूर होते. 10. चक्कर येऊ लागल्यास एक छोटी वेलची पाण्यासोबत घ्या, चक्कर येणे बंद होईल. 11. थायरॉइड्स असल्यास नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवावे, दुसऱ्या दिवशी उकळून प्या. 12. खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याच्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून प्यायल्याने जुन्यातला जुना खोकला देखील बरा होतो. 13. कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, तसेच ब्लॉक झालेल्या नसा देखील मोकळ्या होतात व हृदयविकाराचा धोका कमी होतो. 14. जर नियमितपणे टोमॅटो व सैंधव मीठ टाकून खाल्ल्याने उच्च रक्तदाबाच्या त्रासामध्ये आराम मिळतो. 15. लिंबाचा रस थंड पाण्यात मिसळून प्यायल्याने मासिक पाळीच्या वेदनेत आराम मिळतो. 16. झोपेच्या कमतरतेमुळे त्रास होत असेल तर भिजवलेले अक्रोड खा, यामुळे चांगली झोप येण्यास मदत होईल. 17. जर तुम्हाला सतत चिडचिड होत असेल किंवा सतत उदास वाटत असेल तर 2 ते 3 काजूचे सेवन नियमित केल्याने बरे वाटेल. 18. कोरफडीचा रस प्यायल्याने वजन कमी होते, शिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढते. 19. सतत गरम पाणी पिल्याने मेंदूच्या नसांना सूज येऊन त्या खराब होऊ शकतात. 20. सुजलेल्या भागावर खाण्याचे पान चोळल्याने सूज दूर होते. 21. रोज तीळ खा, महिन्यात हाडं मजबूत होतील. 22. साजूक तूप कोमट करून नाकामध्ये थेंब टाका, घोरणे बंद होईल. 23. रक्त शुद्ध राहण्यासाठी घाम येणे खूप महत्त्वाचे आहे. दिवसातून एकदा व्यायाम करून किंवा कोणतेही काम करून आपल्या शरीराला घाम येणे सुनिश्चित करा. ते आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकते. 24. शेगडीला व्हिनेगर किंवा मिठाच्या पाण्याने स्वच्छ केल्याने दुर्गंधी आणि चिकट डाग निघून जातात. 25. काकडी खाल्ल्याने आणि काकडीचा रस प्यायल्याने दारूची नशा उतरते. मित्रांनो, या टिप्स आवडल्या तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.